नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 10 मॅथ्स पार्ट 2 मधील फर्स्ट चॅप्टर सिमिलरिटीमध्ये आपण BPT म्हणजेच बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम अँड कॉन्व्हर्स ऑफ इट आपण पाहिले, अभ्यासले. आता BPTचा वापर करून आपण दोन प्रॉपर्टी प्रूव्ह करणार आहोत. फर्स्ट प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ ॲन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. तर पाहूया आपण. स्टेटमेंट आहे द बायसेक्टर ऑफ ॲन अँगल of a triangle divides the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. म्हणजेच इथे मी ट्रायंगल ABC ड्रॉ केलेला आहे. इन ट्रायंगल ABC द बायसेक्टर ऑफ अँगल C चा बायसेक्टर मी इथे ड्रॉ केलेला आहे. C इज द अँगल बायसेक्टर ऑफ द अँगल ACB and it intersects the opposite side of this angle. C च्या opposite side आहे AB, intersecting at point E. Then this angle bisector divides this side in the ratio of the remaining two sides. म्हणजेच ह्या अँगलला लागून असणाऱ्या दोन साइड्स आहेत CA and CB. यांचा रेशो इक्वल टू AE अपॉन EB दाखवायचे. आपण गिव्हनमध्ये लिहिलं आहे triangle ABC, the bisector of C, ray CE of angle ACB intersects side AB at point E. To prove that AE upon EB is equal to CA upon CB. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन ड्रॉ करायचं आहे. ते कसं करणार? तर CEला बरोबर पॅरलल साइड आपण B मधून ड्रॉ करणार आहोत. B मधून आपण BD ही साइड CEला पॅरलल ड्रॉ केलेली आहे अँड विच इंटरसेक्ट रे AC. रे ACला ती D पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. कन्स्ट्रक्शन आपण लिहूया. ड्रॉ लाईन BD पॅरलल टू रे CE अँड इंटरसेक्टिंग रे AC ॲट पॉईंट D. त्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन लिहिलं. आता आपण पाहूया प्रूफ. प्रथम गिवन लिहितो. मीन्स इन ट्रायंगल ACB रे CE इज बायसेक्टर ऑफ अँगल ACB. देअरफॉर अँगल ACE कॉन्ग्रुएंट अँगल ACB. हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे बाय डेफिनेशन ऑफ द अँगल बायसेक्टर. आता आपण parallel लाईन्सच्या प्रॉपर्टीज आपण पाहूया. मीन्स इफ टू लाईन्स आर पॅरलल देन द अल्टरनेट अँगल्स फॉर्म आर कॉन्ग्रुएंट बाय अल्टरनेट अँगल थिअरम. मीन्स हा जो अँगल आहे तो ह्या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे अल्टरनेट अँगल थिअरमनुसार. या दोन लाईन्स पॅरलल आहे आणि हे CB ट्रान्सवर्सल आहे म्हणून होणारे हे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. त्याचप्रमाणे CE parallel to BD by construction and AD is the transversal. म्हणजेच ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. आणि ही त्यांची ट्रान्सवर्सल आहे. AD ही त्यांची ट्रान्सवर्सल आहे आणि ट्रान्सवर्सलमुळे होणारे अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे ह्या दोन लाईन्स म्हणजेच CE पॅरलल BD आहे आणि AC ही त्याची ट्रान्सवर्सल आहे किंवा AD ही त्याची ट्रान्सवर्सल आहे. आणि ट्रान्सवर्सलमुळे होणारे हे जे दोन अँगल्स आहेत हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही इक्वल असतात, कॉन्ग्रुएंट असतात बाय करस्पॉन्डिंग अँगल थिअरम. हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. तर बघा हा अँगल ह्याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे आणि हा अँगल ह्याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे. बट दीज टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय डेफिनेशन ऑफ द अँगल बायसेक्टर. देअरफॉर दीज टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. इन ट्रायंगल CDB या ट्रायंगलमध्ये बेस अँगल्स अँगल D कॉन्ग्रुएंट अँगल CBD. देअरफॉर Bच्या अपोजिट साईड आहे CD इज कॉन्ग्रुएंट टू Dच्या अपोजिट साईड आहे BC.
म्हणजेच कॉन्ग्रुएंट अँगलच्या ऑपोजिट साईड्स कॉन्ग्रुएंट असतात. मीन्स ट्रायंगल सी बी डी हा कशा टाईपचा ट्रायंगल मिळाला, आयसोस्केलस ट्रायंगल. आता आपण पाहूया बी पी टीचा वापर करणार आहोत आपण. इन ट्रायंगल ए बी डी सी इज पॅरलल टू द साइड बी डी. देअरफॉर ए सी अपॉन सी डी इज इक्वल टू ए ई अपॉन ई बी. ए सी अपॉन सी डी इज इक्वल टू ए अपॉन ई बी. देअरफॉर ए सी अपॉन सी डीच्या ऐवजी आपण सी बी घेऊया, कारण दोन्हीची लेंथ इक्वल कॉन्ग्रुएंट्स आहेत. देअरफॉर ए सी अपॉन सी बी इज इक्वल टू ए अपॉन ई बी. आता ए सी म्हणजेच काय आहे, सी ए अपॉन सी बी इज इक्वल टू ए अपॉन ई बी. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. म्हणजे आपण आता प्रूफ लिहूया. इथे प्रूफमध्ये इन ट्रायंगल ए बी सी रे सी ई इज द बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी. हेन्स अँगल ए सी ई congruent angle ECB by definition of the angle bisector. Then ray CE parallel sec BD and AD is the transversal. Therefore, these corresponding angles are congruent. Hence, angle ACE congruent angle CDB. Corresponding angle theorem. Now, ray CE is parallel to sec BD and BC is the transversal. Therefore, angle ECB congruent angle CBD by alternate angle theorem. आता इथे बघा, from 1, 2 and 3 AC is congruent to ACB, but AC is congruent to CDB and ECB congruent to CBD. आता हे दोन angles congruent आहेत from 1. Therefore, these two angles are congruent. That is angle CDB congruent angle CBD. Hence, in triangle CBD हे बेस angles congruent आहेत. Therefore, the sides opposite to the congruent angles are congruent. Hence, sec CB congruent sec CD. Sides opposite to these congruent angles. Now, use BPT in larger triangle, that is in triangle ABD. Sec CE parallel side BD. बघा इथे in triangle ABD sec CE parallel sec side BD. Therefore, AC upon CD is equal to AE upon EB. That is AC upon CD च्या ऐवजी आपण CB लिहिलं is equal to AE upon EB. हेच लिहिलं आहे इकडे. आता इथे AC लिहिलं किंवा CA लिहिलं तरी चालेल. That is CA upon CB is equal to AE upon EB. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता आपण सेकंड प्रॉपर्टी पाहणार आहोत. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आपण आता सेकंड प्रॉपर्टी प्रूव्ह करूया. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. थेरमचं स्टेटमेंट आहे, द रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स. आता आपण पहिले इंटरसेप्ट्स म्हणजे काय ते पाहूया. इथे मी 3 पॅरलल लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. लाईन L, पॅरलल लाईन M, पॅरलल लाईन N आणि T1 इथे मी ट्रान्सव्हर्सल घेतली आहे विच इंटरसेप्ट्स दिस 3 लाईन्स ॲट पॉईंट A, B अँड C. आता इथे हा जो सेगमेंट AB आहे अँड सेगमेंट BC. आता इथे सेग AB अँड सेग BC these 2 segments are called as intercepts made by this transversal T1. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की इंटरसेप्टचा हा जो रेशो आहे AB अपॉन BC इज इक्वल टू द रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय दिस सेम पॅरलल लाईन्स. म्हणजे आपल्याला आणखीन एक ट्रान्सव्हर्सल ड्रॉ करायची आहे. कोणतीही एक ट्रान्सव्हर्सल ड्रॉ करायची आहे जी 3 पॅरलल लाईन्सला इंटरसेक्ट करेल. आपण आणखीन एक ट्रान्सव्हर्सल ड्रॉ करूया आणि ह्या ट्रान्सव्हर्सलला आपण T2 म्हणूया. दिस T2 intersects line L at P, M at Q, line N at point R. म्हणजे T2 ही P, Q आणि R मध्ये इंटरसेक्ट करते. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. हे रेशो इक्वल दाखवायचे.
आपण स्टेटमेंटवरून गिवन लिहिलं लाईन एल पॅरलल लाईन एम पॅरलल लाईन एन and T1 T2 are the transversal intersecting the lines at point A, B, C and P, Q, R. To prove that AB upon BC is equal to PQ upon QR. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे प्रूव्ह करताना आपल्याला कन्स्ट्रक्शन ड्रॉ करायचं आहे. म्हणजेच तुम्ही AR जॉईन करायचं आहे किंवा P आणि C जॉईन करायचं आहे. म्हणजे आपण PC ड्रॉ करूया. ड्रॉ सेक PC आणि ही PC सेगमेंट लाईन एमला D पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते. आता इथे आपण BPTचा वापर करणार आहोत. म्हणजेच ट्रायंगल आपण कन्सिडर करायचं आहे. इन ट्रायंगल ACP. ह्या ACP ट्रायंगलमध्ये सेक BD पॅरलल साईड AP. हे दोन्ही सेगमेंट पॅरलल आहेत कारण लाईन L पॅरलल लाईन M गिवन आणि म्हणून लाईनचे कोणतेही पार्ट्स एकमेकांना पॅरलल असतात. देअरफॉर बाय युझिंग BPT AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन DC. ह्याप्रमाणे मी फर्स्ट स्टेटमेंट लिहिलेलं आहे. BD इज पॅरलल AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन PC. त्याचप्रमाणे आपण दुसरा ट्रायंगल घेऊया. इन ट्रायंगल CRP किंवा CPR. या ट्रायंगलमध्ये ट्रायंगल CPRमध्ये सेक DQ इज पॅरलल साईड CR. हे दोन सेगमेंट पॅरलल आहेत कारण लाईन M इज पॅरलल टू लाईन N. देअरफॉर बाय युझिंग BPT इन ट्रायंगल CRP दॅट इज PD अपॉन DC इज इक्वल टू PQ अपॉन QR. PD अपॉन DC इज इक्वल टू PQ अपॉन QR. दोन्ही स्टेटमेंट आपण कंपेअर केले तर AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन DC बट PD अपॉन DC इज इक्वल टू PQ अपॉन QR. हे कंपेअर केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR फ्रॉम 1 and 2. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता ह्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.2मध्ये 5 and 7 एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. नंबर 5 बघा एक्झाम्पल. इन ट्रॅपेझियम ABCD AB इज पॅरलल PQ पॅरलल DC. हे तिन्ही सेगमेंट एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणजे ह्यांना कंटेनिंग करणाऱ्या 3 लाईन्स पॅरलल आहेत आणि त्यांचे ट्रान्सव्हर्सल ह्या ज्या आहेत APD आणि BQC त्यांचे इंटरसेप्ट्स आहेत AP, PD, BQ अँड QC. आपल्याला प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल यूज करायचं आहे. AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. हे रेशो इक्वल आहेत बाय 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. इथे APची व्हॅल्यू दिलेली आहे. AP इज इक्वल टू 15, PD इज इक्वल टू 12, देन QC इज इक्वल टू 14 आणि तुम्हाला BQ फाइंड करायचे. म्हणजेच 15 अपॉन 12 इज इक्वल टू BQ अपॉन 40. मग ह्यावरून तुम्ही क्रॉस मल्टिप्लाइड करायचं आहे आणि BQची व्हॅल्यू फाइंड करायची. हे तुम्ही होमवर्कमध्ये सॉल्व करायचं आहे. त्यानंतर 7th एक्झाम्पल बघा. इन फिगर AB इज पॅरलल टू CD इज पॅरलल टू EF. म्हणजे हे 3 सेगमेंट्स पॅरलल आहेत. म्हणजेच आपण प्रॉपर्टी यूज करणार आहोत. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन DF. म्हणजेच 12 अपॉन X इज इक्वल टू 8 अपॉन 4. 8 अपॉन 4 केलं तर तुम्हाला काय मिळेल 2 अपॉन 1. म्हणजे 12 अपॉन X इज इक्वल टू 2 अपॉन 1. देअरफॉर X इज इक्वल टू 12 अपॉन 2 मीन्स 6 येणार. पण आपल्याला ओरली पण सांगता येईल 4 2 जा 8, 6 2 जा 12. बरोबर. म्हणजे Xची व्हॅल्यू 6 युनिट्स येईल. ऑल्सो फाइंड AE. AE पण फाइंड करायचं आहे. AE इज इक्वल टू AC प्लस CE दॅट इज 12 प्लस 6 इज इक्वल टू 18 युनिट्स. हे सुद्धा एक्झाम्पल तुम्ही होमवर्कमध्ये सॉल्व करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण फर्स्ट प्रॉपर्टी प्रूव्ह केलेली आहे. त्यावरून आपण एक्झाम्पल नंबर 3 आणि 8 पाहणार आहोत.
नंबर 3 मध्ये इन ट्रायंगल एम एन पी एन क्यू इज द बायसेक्टर हा दिलेला आहे. एन एम 5 दिली आहे, एम क्यू 2.5 आहे, एन पी 7 आहे. तुम्हाला पी क्यू फाइंड करायचं आहे. सेम आपण प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल एन एम अपॉन एन पी इज इक्वल टू, आता एन एमपासून आपण स्टार्ट केलेलं आहे, म्हणजे इथे रेशो घेताना कसं घ्यायचं आहे, एम क्यू अपॉन क्यू पी. म्हणजेच इथे रेशो काय लिहायचं आहे तुम्ही, एन एम अपॉन एन पी इज इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू पी. हा रेशो ह्याचप्रमाणे लिहायचा आहे, एन एम अपॉन एम पी इज इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू पी. 3 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि तुम्हाला क्यू पीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 3 व्हॅल्यूज आहेत, क्रॉस मल्टिप्लाइड करून तुम्ही क्यू पीची व्हॅल्यू फाइंड करायची. त्याचप्रमाणे नंबर 8 इन ट्रायंगल एल एम एन एम टी इज द angle bisector of angle M and ML is equal to 6, MN is equal to 10, TN is equal to 8. Find LT. तुम्हाला LT फाइंड करायला सांगितलं. मग रेशो कसा लिहा, MN upon ML is equal to NT upon LT, NT upon TL. मग ह्या व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत आणि तुम्ही एल टीची व्हॅल्यू फाइंड करायची. तर हे 2 एक्झाम्पल्स बेस्ड ऑन द प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल आणि 2 एक्झाम्पल्स प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल बार आधारित सॉल्व करायचे. असे टोटल 4 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. रिमेनिंग एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.